नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मॉकड्रिल घेण्यात आलं। विमानतळाचं अग्निशमन दल, पनवेल, नवी मुंबई महानगरपालिकेची अग्निशमन दल आणि आरोग्य यंत्रणा, एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक मॉकड्रिलमध्ये सहभागी झाले होते। मुंबईतील जमनाबाई नरसी शाळेच्या विद्यार्थ्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे। त्वायकांदोत प्रिया, पिशा आणि विलान वालिया या 3 भावंडांनी 2025-26 मध्ये 63 पदकं जिंकली। नागपूरमधील एका गॅस गोदामात राडा झाला। मोबाईलवर गॅस सिलेंडर डिलिव्हरीचा मेसेज पडला, मात्र प्रत्यक्ष सिलेंडर न मिळाल्यानं ग्राहक संतापले। परिवहन मंत्र्यांच्या शहरातील एसटी आगारातच सुविधा नसल्याचा आरोप होतोय। ठाणे आगारात अस्वच्छ शौचालय आणि दुर्गंधीमुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना त्रास सहन करावा लागतोय। भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी नाशिक आयटी कंपनीत झालेल्या महिलांच्या लैंगिक शोषणाबाबत प्रतिक्रिया दिली। हे ऐकून रक्त सळसळतं, ही आयटी कंपनी आहे की धर्मांतरणाचा अड्डा, अशी संतप्त प्रतिक्रिया तुषार भोसले यांनी दिली। नागपूरच्या दोसर भवन परिसरात आढळलेल्या स्फोटकाचा एटीएस कडून तपास सुरू आहे। दोसर भवन चौकात मंगळवारी 15 जिलेटिन आणि 50 डेटोनेटर 8 कनेक्टर आढळून आले होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यव्यापीपणे साजरा केला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचं सोलापूर येथील कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत विविध सामाजिक जागरूकता आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। जळगाव शहरालगत मोहाडी शिवारातील अतिक्रमण हटवण्याचा वाद पेटलाय। आमच्या झोपड्या कोणत्याही परिस्थितीत हटवू देणार नसल्याची आदिवासी बांधवांनी भूमिका घेतली आहे। तर महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण पुढील 2 ते 3 दिवसात काढणारच, महापौर दीपमाला काळे यांनी ठाम भूमिका घेतली। खरात प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं पाहिजे, एकमेकांच्या विरोधातील चिखलफेक थांबवली पाहिजे, असं मत मंत्री संजय शिरसाटांनी व्यक्त केलं। विलेपार्ले येथील मुंबई विमानतळ टर्मिनल 1 मध्ये आग लागली। टर्मिनल 1 च्या गेट क्रमांक 26 आणि 27 जवळ आग लागली। काही तासात आगीवर नियंत्रण मिळवलं। भिवंडी पालिकेत जोरदार राडा झालाय। नगरसेवक सहाय्यक आयुक्तांसोबत जोरदार बाचाबाची झाली। मच्छी मार्केटमध्ये इमारतीच्या पुनर्विकासावरून हा वाद झाला। पानखेडेवर रविशास्त्री स्टँडचं उद्घाटन करण्यात आलं। अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांच्या नावानं प्रवेशद्वाराचं नामकरण झालं। यावेळी क्रिकेटपटू रविशास्त्री यांचा सन्मान करण्यात आला। मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। गाळ काढण्याची प्रक्रिया केवळ 2 ते 3 ठिकाणीच सुरू आहे। नदीची अवस्था एका मोठ्या नाल्यासारखी झाली असून औद्योगिक कचरा, सांडपाणी, प्लास्टिक प्रदूषणामुळे मिठी प्रदूषित झाली आहे।